नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम. सतीश शिर्के या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. आणि हो, कॉमेंटमध्ये छान कॉमेंट्स करा, जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल. अलीकडे प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपला मुलगा हा सर्वगुण संपन्न त्या ठिकाणी बनला पाहिजे आणि त्यासाठी पालक जीवाचा आटापिटा करतात. त्यातच एक गोष्ट म्हणजे आपल्या मुलाला चांगलं बोलता यावं, चांगलं भाषण देता यावं, त्याच्यामध्ये स्टेज डेअरिंग निर्माण व्हावी यासाठी पालक जाणीवपूर्वक प्रयत्न करतात आणि त्याच संदर्भामध्ये हा व्हिडिओ त्या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये तुमच्या मुलाला बोलता यावं, स्टेज डेअरिंग निर्माण व्हावं, धाडसानं तो बोलायला शिकावा यासाठी मी 10 टिप्स त्या ठिकाणी देणार आहे. मला आत्मविश्वास आहे की त्या टिप्स प्रमाणे जर तुम्ही प्रयत्न केला तर तुमचा मुलगा सुद्धा सभा जिंकल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि अशाच प्रकारचे असंख्य व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ते सुद्धा तुम्ही पहा, त्या टिप्स फॉलो करा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. निश्चितपणे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना वक्तृत्व शैलीच्या, भाषण कलेच्या बाबतीमध्ये महत्वाची माहिती यामध्ये मिळणार आहे. पहिली टिप्स आपल्याला सांगता येईल की वक्त्यांचं यश दाखवा, चांगल्या वक्त्यांचं वैभव दाखवा आणि त्यांच्या पुढे एक आदर्श निर्माण करा. आपण पाहतो की भाषण कला ही 64 कलांपैकी एक महत्वाची कला मानली जाते. प्रथमतः हे डोक्यातून काढून टाका की भाषण म्हणजे फक्त स्टेजवरती जायचं आणि तिथं बोलायचं एवढंच नव्हे, तर भाषण, संभाषण, नोकरी असेल, व्यवसाय असेल, त्यामध्ये आपलं म्हणणं पटवून देणं, आपलं मत दुसऱ्यांदा व्यवस्थितरित्या सांगणं हे सुद्धा भाषण कलेचा, संभाषण कलेचा एक भाग आहे आणि ते आपल्याला जमलं पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी यशस्वी होऊ. मुलांना काय करा, तुम्ही चांगले जे वक्ते आहेत अशा वक्त्यांच्या सभेला घेऊन जा. त्यांचं त्या ठिकाणी सभा पाहिल्यानंतर, प्रेक्षक पाहिल्यानंतर, त्यांचा मान सन्मान पाहिल्यानंतर या व्यवसायामध्ये सुद्धा चांगलं करिअर करता येतं आणि त्याला वक्तृत्व कलेची आवड त्या ठिकाणी लागेल आणि आपोआप काय होईल, तो वक्तृत्व कलेला झुकेल. आणि म्हणून चांगल्या वक्त्यांची भाषणं दाखवा, चांगले वक्ते दाखवा. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं किंवा देशामध्ये जर पाहिलं तर कुमार विश्वासांची एखादी ऑनलाईन सभा जरी असेल तरी ती दाखवा. निश्चितपणे मुलगा त्या ठिकाणी प्रेरणा घेतल्याशिवाय राहणार नाही. किंवा महाराष्ट्रामध्ये सध्या नाव गाजत आहे ते म्हणजे गणेश शिंदे या व्याख्यात्याचं, त्याच्या काही सभा तुम्हाला दाखवता येतात का? नितीन बानुगडे पाटील असतील, असे असंख्य वक्ते आहेत की त्या वक्त्यांच्या सभा दाखवा आणि त्याला प्रेरणा मिळू द्या, जेणेकरून तो भाषण करायला सुरुवात करेल आणि सज्ज होईल. म्हणून चांगलं दाखवा, चांगला आदर्श त्या ठिकाणी निर्माण करा. दुसरी टिप्स आपल्याला सांगता येईल की मुलांचं ऐका. एक वाक्य मी सुरुवातीला त्या ठिकाणी सांगतो की मुलांचं ऐका. आज जर तुम्ही त्याला वेळ दिला तर तुमच्या वृद्धापकाळासाठी तो तुम्हाला वेळ देईल. आणि म्हणून मुलांना बऱ्याचशा वेळेला काय असतात, मुलं बडबड करत असतात, त्याला काही ना काही सांगायचं असतं. कदाचित त्यानं पाहिलेला एखादा प्रसंग असेल, मित्रमैत्रिणींच्या बाबतीमध्ये असेल, शाळेच्या बाबतीमध्ये असेल, त्यांच्या सरांनी, शिक्षकांनी काही गोष्टी सांगितलेल्या असतील, त्याला ते तुम्हाला सांगायचं असतं आणि बऱ्याचशा वेळेला ते ऐकून घेण्याची मानसिकता पालकांची नसते किंवा नको सांगू आम्हाला असं त्या ठिकाणी म्हणतात. तर हे प्रथमतः टाळलं पाहिजे. मुलगा जेव्हा सांगायला लागतो त्यावेळेस त्याचा उत्साह असतो, तो उत्साह टिकून ठेवा. कदाचित जी गोष्ट तो तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला अगोदरच माहित असेल, ते तुम्ही त्याला दाखवू नका. अगोदर तुम्ही प्रथमताच ऐकत आहात असं दाखवा आणि कुतूहलाची गोष्ट ऐका. त्याच्यातून त्याचं बोलण्याची कला, संभाषण कला त्या ठिकाणी सुधारेल. मी याचं एक उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला देईल की एक स्त्री होती आणि ती स्त्री काय करायची, दिवसभर शेतामध्ये राबायची. मुलगा शाळेत जायचा, संध्याकाळी ती यायची, संध्याकाळी आल्यानंतर उशिरा दमून भागून जायची आणि ती स्त्री काय करायची, त्या ठिकाणी घरचं काम करू लागायची. मग स्वयंपाक करायचा असेल, घराची स्वच्छता असेल ते करायची. मुलगा शाळेतून यायचा आणि मुलगा म्हणायचा, आई आज आमच्या शाळेत काय शिकवलं तुला माहित आहे का? आई म्हणायची, काय शिकवलं बरं? मग मुलगा म्हणायचा, हे बघ आज या धड्यामध्ये हे शिकवलं, मराठीच्या सरांनी हे सांगितलं. आणि मुलगा ते सांगितलं की म्हणायचं, आई तुला समजलं का? आई म्हणायची, मला नाही समजलं बाबा. मुलगा पुन्हा एकदा तो धडा त्या ठिकाणी सांगायचा, त्याच्यातली माहिती हुबेहूब सांगण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा एकदा विचारायचं, आई तुला समजलं का? आई म्हणायची, नाही. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, तरी आई म्हणते मला समजलं नाही. त्यावेळेस मुलगा म्हणतो की आई, अरे माझे सर्व हे पाठ झालं, तुला अजून कसं येत नाही?
आणि मला वाटतं मग आई त्याला म्हणते की तुला समजलं, तुझं पाठ झालं ना, मग आता ठीक आहे, मलाही समजलं. जोपर्यंत मुलाला येत नाही, त्याचं समाधान होत नाही, हा अडाणी आईनं घेतलेला एक अभ्यास आहे. तोच मुलगा पुढं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला. हे उदाहरण तुम्हाला मला या निमित्तानं सांगायचं आहे. आणि म्हणून मुलांना बोलतं करा, त्यांना बोलू द्या, त्यांचं ऐकून घ्या आणि निश्चितपणे त्यांच्यातील वक्तृत्व कला सुधारल्याशिवाय राहताना नाही. संभाषण कला त्या ठिकाणी विकसित होईल. म्हणून ही टिप सुद्धा तुम्ही फॉलो केली पाहिजे. तिसरी टिप्स तुम्हाला मी सांगेन की मुलाचं बोलणं, भाषण काय करा, मोबाईलवरती रेकॉर्ड करा. पहा, आपण पाहतो की एखादा मुलगा लहान जर रडत असेल तर काही केला तो थांबत नाही. अशा वेळेस अलीकडच्या आधुनिक काय करतात, त्याला मोबाईल देतात, मुलगा थांबतो. किंवा त्याला म्हणतात छान तुझा फोटो काढतो, मुलगा लगेच डोळे पुसतो आणि त्या कॅमेऱ्याकडे, मोबाईलकडे पाहू लागतो. म्हणजे त्याला आकर्षित करण्याचं मोबाईल एक साधन आहे. आणि मग तुम्हाला हे करता येईल की त्याला बोलायला सांगा, काहीतरी त्याला गोष्ट सांगायला सांगा आणि ती सांगताना काय करा, ती रेकॉर्ड करून घ्या, व्हिडिओ रेकॉर्ड करा, त्याला ते परत दाखवा. दाखवल्यानंतर त्याच्या हावभाव तो निरीक्षण करेल, तुम्हाला निरीक्षण करता येईल, त्याच्यामध्ये सुधारणा सांगता येतील आणि त्याच्यातून असं वारंवार केल्यानंतर कॅमेऱ्यापुढे बोलण्याचं धाडस त्याच्यामध्ये निर्माण होईल. थोडक्यामध्ये वक्तृत्व कलेचा विकास त्या ठिकाणी होईल. म्हणून मुलाचं भाषण रेकॉर्ड करा, ते पहा, त्याच्यातील चुका लक्षात घ्या, त्याला सुधारणा सुचवा. निश्चितपणे त्याचा फायदा वक्तृत्व कलेच्या विकासासाठी त्या ठिकाणी होणार आहे. चौथी टिप सांगेल की मुलाला काय करा, एखादी गोष्ट सांगा, विनोद सांगा किंवा प्रसंग सांगा. आणि ती गोष्ट किंवा प्रसंग सांगितल्यानंतर तुम्ही त्याला ती काय होईल, त्याच्यामधून त्याची एकाग्रचित्ता वाढीस लागेल. एकाग्रचित्तता वाढल्यानंतर त्याचा ऐकण्याची श्रवण शक्ती त्या ठिकाणी काय होईल, विकसित होईल. तो प्रसंग, ती गोष्ट सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी किंवा नंतर काय करायचं की तुम्ही दोघांचं तू गोष्ट असेल तर नंतर म्हणायचं, अरे मी तुला परवा जी गोष्ट सांगितली ना, ती ताईला सांग बरं, आजीला सांग बरं. मुलगा काय करेल, ती गोष्ट आठवेल आणि ती सांगण्याचा प्रयत्न करेल. याच्यामधून म्हणजे त्याला जाणीवपूर्वक गोष्ट सांगावी, प्रसंग सांगावा, एखादी कथा सांगावी आणि पुन्हा त्याला गोडीत काय करायचं, आईला, ताईला, दादाला सांगण्यासाठी मुद्दामून प्रेरित करायचं. जेणेकरून श्रवण शक्तीचा विकास होईल, एकाग्रचित्ततेचा विकास होईल आणि बोलण्याचा सुद्धा सराव त्या ठिकाणी होईल. असं जर केलं तर मुलाचं धाडस त्या ठिकाणी वाढेल आणि वक्तृत्वाच्या दिशेने एक पाऊल निश्चितपणे त्या ठिकाणी पुढे जाईल. पाचवी टिप्स तुम्हाला सांगता येईल की घरगुती कार्यक्रमात त्याला बोलण्याची संधी द्या. आपण पाहतो की एखादा सार्वजनिक कार्यक्रम जर असेल आणि तिथं माईक लावलेला असेल तर 2-3 लहान मुलं काय होतात, गोळा होतात आणि तो माईक हातात घेतात, हॅलो हॅलो करतात, टकटक करतात आणि आपण मोठी माणसं काय करतो, लगेच त्यांच्यावरती धावतो. त्याला बोलायचं असतं. मला वाटतं अगदीच माईक देऊन त्याला बोलायची संधी नाही देता आली तरी आपण कुठंतरी जेवायला जातो, लहान मोठ्या एखाद्या कुटुंबात जातो, कार्यक्रमानिमित्तानं जातो, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम असेल, घरगुती काही कार्यक्रम असेल, त्याला आपण जातो. आणि जाताना आपण सहज त्याला म्हणायला सांगा, त्याला अगोदर सांगून ठेवा की जेवण झालं की ताईला, आजीला सांगायचं, काकूला की छान जेवण झालं, छान कार्यक्रम झाला, छान व्यवस्थित केलं, असं त्याला प्रतिक्रिया व्यक्त करण्याची सवय लावा. जेणेकरून त्याला बोलण्याची सवय लागेल आणि वक्तृत्व कौशल्याचा विकास त्या ठिकाणी होईल. त्यानंतर आरशापुढे त्याला प्रॅक्टिस करायला सांगा, प्रॅक्टिस करून घ्या. आपण पाहतो की कुठल्याही गोष्टीचा सराव केल्याशिवाय ती गोष्टीमध्ये तुम्ही पारंगत होत नाही. म्हणून सराव अत्यंत महत्वाचा असतो. तुम्ही मोठमोठ्या व्यायामशाळा पाहिल्या, जिम पाहिल्या तर तिथं मोठमोठे आरशे त्या ठिकाणी लावलेले असतात आणि जेव्हा व्यायाम करणारी मंडळी जर पाहिली तर ते वेट त्या ठिकाणी उचलतात, आरशामध्ये पाहतात, असं असं करतात आणि आनंदाने त्या ठिकाणी पाहतात. म्हणजे त्यांना काय होतं, त्यांच्या शारीरिक हालचाल आरशामध्ये दिसल्यानंतर आवड निर्माण होते, एकाग्रचित्त त्या ठिकाणी होतात. तसंच वक्तृत्व शैलीमध्ये जर एखादा आरसा असेल तर आरशापुढे त्याला बोलायला सांगा. बोलायला सांगितल्यानंतर तो स्वतःच्या हावभावाचं काय करेल, निरीक्षण करेल, त्या ठिकाणी आवाजाचं निरीक्षण करेल, ऐकेल आणि जेणेकरून काय होईल, त्याच्या वक्तृत्व शैलीमध्ये वाढ होईल. मिरर प्रॅक्टिस हा भाषण कलेतला एक महत्वाचा भाग आहे. ती मिरर प्रॅक्टिस त्याला करू द्या. मुलगा धाडसानं बोलायला एक पाऊल अजून पुढे जाईल असा आत्मविश्वास मला या निमित्तानं तुम्हाला देता येईल. त्यानंतर 7वी टिप्स तुम्हाला देता येईल की सरावासाठी तुम्ही प्रेक्षक व्हा. बऱ्याचशा वेळेला मुलगा एखादं गाणं म्हणतो
किंवा त्याला भाषण करायचं असतं आणि म्हणतो तो आई थांब बरं मी कसा बोलतो सांग, त्यावेळेस मुलाच्या विकासासाठी आई वडिलांना असेल, घरातील दादा दादी असतील, त्यांनी काय केलं पाहिजे, त्याचं भाषणाचं ऐकलं पाहिजे, तो प्रेक्षक होऊन त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि कळत नकळत त्याच्यामधील काही सुधारणा असतील तर त्या सुद्धा सांगितल्या पाहिजे. सराव हा अत्यंत महत्वाचा असतो. त्याला घरात सराव करू द्या, तुमच्या समोर सराव करू द्या किंवा अगदी रूम बंद करून त्याला मोठमोठ्यानं भाषण करू द्या, शेतामध्ये बोलू द्या किंवा नदी किनारी बोलू द्या, समुद्र किनाऱ्यावरती बोलू द्या, मोठ्या आवाजामध्ये त्याला भाषण करण्याचा सराव करू द्या. समोर नदीचे गोटे नाही तर सर्व प्रेक्षक आहेत असं समजून त्याला भाषण कलेचा सराव करू द्या. तुम्ही प्रेक्षक व्हा आणि निश्चितपणे भाषण कलेचा सराव त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामध्ये धाडस हे निर्माण होईल. त्यानंतर 8वी टिप्स तुम्हाला सांगता येईल की भाषणे ऐकवा. चांगला वक्ता होण्यासाठी प्रथमतः चांगला श्रोता होणं हे अत्यंत गरजेचं असतं. तुमच्या जवळपास जर कुठं व्याख्यानमाला असतील, भाषणमाला असतील तर अशा ठिकाणी त्याला जाणीवपूर्वक घेऊन जा. जेव्हा तो एखाद्या वक्त्याचं चांगलं भाषण ऐकेल, व्याख्यान ऐकेल, त्यावेळेस तो काय करेल, त्या भाषणाचं निरीक्षण करेल, त्याच्या देहबोलीचं निरीक्षण करेल, हावभावाचं निरीक्षण करेल, आवाजातील चढ उताराचं निरीक्षण करेल आणि त्याच्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल. वक्ता कशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोष्टी विशद करतोय ते सुद्धा समजेल, त्याचं ज्ञान वाढेल, भाषण संग्रह, ज्ञान संग्रह, शब्द संग्रह त्या ठिकाणी वाढेल आणि वक्तृत्व कलेच्या विकासासाठी त्याला फायदा होईल. आजकाल आपण पाहतो की भाषण माला, व्याख्यानमाला जरी तुमच्या जवळ नसतील तर युट्यूबवरती तुम्हाला चांगली भाषणं उपलब्ध होतील. ती भाषणं सुद्धा त्याला कधी कधी ऐकू द्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल, त्याला विकासासाठी त्याचा फायदा हा होऊ शकतो. म्हणून चांगला वक्ता होण्यासाठी सर्वप्रथम चांगला श्रोता होण्यासाठी त्याला प्रेरित करा. त्यानंतर 9वी टिप्स तुम्हाला देता येईल की वाचनाची सवय लावा, वाचनाची सवय ठेवा. काय होतं, जर तुमच्याकडे भांडवल चांगलं असेल तरच तुम्ही ते बोलू शकता. म्हणून वाचनाचा सराव, वाचनाची सवय ही लागली पाहिजे. आपण पाहतो की अगदी कुणाचंही घर जर पाहिलं तर घरामध्ये 4 माणसं असली तर कदाचित 6 मोबाईल असतात, टीव्ही असतो, लॅपटॉप असतो, असे 50,000चे 1 लाखाचे मोबाईल आपण घरामध्ये इकडे तिकडे ठेवतो. परंतु आपण 5 पुस्तकाशी इकडे तिकडे ठेवणार नाही. भले तो वाचो अगर न वाचो, त्याच्या आवडीची, त्याला समजतील, त्याला पेलतील अशा पद्धतीची 4 पुस्तकं टीव्ही जवळ, कुठंतरी सोफ्यावरती, कुठंतरी किचनमध्ये, हे बैठकीच्या खोलीमध्ये पडू द्या. कळत न कळत तो काय होईल, चालेल, आपणही चालू आणि त्याच्यामधून वाचनाची सवय त्या ठिकाणी लागेल. दररोजचं वर्तमानपत्र वाचा, सामूहिक वाचन करा आणि वाचल्यानंतर एखाद्या टॉपिकवरती काय करा, कुटुंबासमवेत चर्चा करा. निश्चितपणे त्याचाही वक्तृत्व कलेला फायदा हा होऊ शकतो. त्यानंतर 10वी टिप सांगता येईल की मुलाबरोबर गप्पा मारा, संवाद वाढवा. कुठलाही एखादा विषय घ्या. शेवटी संध्याकाळी आपण जेव्हा एकत्र असतो, जेवण करत असतो, जेवण झाल्यानंतर अर्धा तास तरी कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बसलं पाहिजे. ते बसल्यानंतर एखादा विषय घ्या आणि त्या विषयावरती चर्चा करा. मुलांना सहभागी करून घ्या, त्यांची मतं जाणून घ्या किंवा तो काही प्रसंग सांगत असेल तर ते ऐकून घ्या, त्यावरती प्रतिक्रिया द्या, त्याला बोलू द्या. किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जाता, नोकरीनिमित्त बाहेर जाता, व्यवसाय निमित्त जाता, तुम्हाला काही प्रसंग, घटना मुलांना सांगता जर येत असतील तर सांगा आणि त्याच्यामधून त्याचा ऐकण्याची काय होईल, क्षमता वाढेल, त्यालाही नवनवीन गोष्टीची माहिती मिळेल, शब्दसंग्रह त्या ठिकाणी वाढेल आणि त्याचा फायदा वक्तृत्व केलेला त्या ठिकाणी होईल. मला वाटतं ह्या जाणीवपूर्वक 10 टिप्स जर तुम्ही अवलंबल्या तर तुमचा मुलगा सुद्धा धाडसानं बोलू लागेल. सभा जिंकल्याशिवाय तो राहणार नाही. संभाषण चातुर्य आणि संभाषण कला त्याला आल्याशिवाय राहणार नाही. हे मला आत्मविश्वास या निमित्तानं द्यावा वाटतो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.